माझा एक सिंपल प्रश्न आहे भावांनो, फक्त ते मराठी माणसांसाठी आहे, महाराष्ट्रामधील. मला एक सांगा, आपल्यावर अन्याय अत्याचार कुठे असं ठिकाणी झालं जिथे आपण कमजोर पडतोय किंवा आपल्याला दाबलं जाते, त्यासाठी आपण काय करतो रे? सर्वप्रथम आपण जातो मनसेकडे. आपल्याला माहिती आहे की मराठी माणसासोबत काय झालं की बाई राजसाहेब ठाकरे यांची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्वप्रथम स्टँड घेते, पण आपण त्यांच्यासाठी कधी स्टँड घेणार आहोत? तुम्ही बघितलं असेल की जे आता इलेक्शन होतं त्यामध्ये काय दिलं आपण मनसेला? भोपळा दिला आपण, भोपळा. कारण हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते नेहमी ट्रोलिंग करत असतात. मनसेकडे काय? भोपळा. जनतेने काय दिलं मनसेला? भोपळा. म्हणजे तुम्ही मला एक सांगा की यार आपण, आणि खूप जण असं बोलतात मनसेचं हे ते, म्हणजे खूप ट्रोलिंग करतात. मला एक सांगा, आपण कधी त्यांच्याकडे पॉवर दिले, कधी त्यांची कामच नाही बघितले, तर आपण त्यांच्याबद्दल वाईट का बोलू शकतो? आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जर राजसाहेबांची पार्टी संपली किंवा संपण्याचा प्रयत्न केला, ती संपली पण, तर त्यामुळे राज ठाकरे या नावाला काहीच धक्का बसणार नाही किंवा त्यांना कधी अडचणीत जाण्यासारखं वाटेल नाही. अडचणीत जाणार म्हणजे मराठी माणूस. का? कारण सिंपल आहे ना भाई, मराठी माणसांचा जो पाठीराखा पक्ष आहे, नेहमी स्टँड घेणारा, तो पॉवरमध्ये नाही. मराठी माणूस कोणाकडे जाणार? कारण ऑब्व्हियसली आजकाल जेवढ्या आपण गोष्टी बघतो त्यामध्ये मनसेशिवाय कोण स्टँड घेतं रे मराठी माणसांचा?